श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला तर मग पुरवूया का आपल्या जिभेचे लाड. तर आजचा आपला पदार्थ आहे गोडाचा शिरा. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रवा, 1 वाटीला कमी साखर, 2 चमचे तूप, मनुके, काजू, बदाम, 2.5 वाटी पाणी आणि वेलची पूड. तर आपण सर्वप्रथम कढई तापायला ठेवू. पाणी सुद्धा गरम करायला ठेवू. सुरुवातीला आता आपण यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपला रवा भाजण्यासाठी घालू. रवा आपल्याला हलका रंग चेंज होईपर्यंत भाजायचा आहे, जेणेकरून आपला शिरा छान हलका होईल. तुम्ही पाहू शकता रव्याचा रंग हलका हलका चेंज झालेला आहे. त्याचबरोबर आपलं पाणीही गरम झालं. त्यामध्ये आता आपण हळूहळू पाणी घालून हलवून घेऊ. पाणी एकदम ओतू नका, नाहीतर आपल्या रव्याच्या गुठळ्या तयार होतील. हळूहळू पाणी घालून रवा एकसारखा हलक्या हाताने हलवून घ्या. रव्यातले पाणी थोडंसं आटल्यानंतर मग वरून आपण साखर घालू. पाणी असतानाच तुम्ही साखर घातली तर रवा आपला चिकट चिकट होतो. त्यामुळे थोडंसं पाणी आटून द्यायचं आणि मग नंतर साखर घालू. त्याचबरोबर वेलची पूडही टाकलेली आहे आपण. आता आपण यामध्ये आपले वरचे सगळे सुके मेवे टाकून घेऊ. व कढईवर झाकण लावून 5 ते 6 मिनिटे छान बारीक गॅसवर एक वाफ काढून घेऊ, म्हणजे आपला शिरा चांगला फुलतो. अशा पद्धतीने तुम्ही शिरा करून पहा. आवडले असल्यास कमेंटमध्ये मला सांगा. लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. थँक्यू.